वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, जागतिक वन्यजीव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? व्हेन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे इज सेलिब्रेटेड? उत्तर आहे 3 मार्च. 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. 20 डिसेंबर 2013ला युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने एक रिझोल्यूशन पास केले होते आणि या रिझोल्यूशननुसार 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून निवडण्यात आला. 3 मार्च ही तारीख निवडण्याचे कारण होते, 1973मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने साईट्स नावाचा एक रिझोल्यूशन, एक करार केला होता. या साईट्सचं पूर्ण रूप आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीस ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. तर हे रिझोल्यूशन 3 मार्च 1973 या दिवशी पास केल्यामुळे 3 मार्च हा दिवस जो आहे हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहिला जागतिक वन्यजीव दिन हा 2014मध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी म्हणजे 2024चा हा 11वा जागतिक वन्यजीव दिन आहे. यावर्षीची जागतिक वन्यजीव दिन म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डेची थीम आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट, एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळाला 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे? Which airport has got international status for 10 days? उत्तर आहे जामनगर एअरपोर्ट. The answer is जामनगर एअरपोर्ट. जामनगर एअरपोर्ट gets international status for 10 days for अनंत अंबानी and राधिका मर्चंट प्री-वेडिंग सेलिब्रेशन. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं जे प्री वेडिंग सेलिब्रेशन चालू आहे जामनगरला, या कारणासाठी जामनगर या हवाई तळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. हा आंतरराष्ट्रीय दर्जा 10 दिवसांसाठी देण्यात आला आहे. हे जामनगर एअरपोर्ट जे आहे, हे जामनगर एअरपोर्ट आपल्या इंडियन एअरफोर्सच्या अंडर येतं, भारतीय हवाई दलाच्या अंडर येतं जामनगर एअरपोर्ट. पुढचा प्रश्न आहे, When National Cooperative Exports Limited was set up? राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था केव्हा स्थापन करण्यात आली? अलीकडेच नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड यांनी कांदा निर्यातीचे धोरण जाहीर केले आहे. बांगलादेश आणि UAEला नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड हे कांदा निर्यात करणार आहे आणि त्यासाठी हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. तर उत्तर आहे 25 जानेवारी 2023. द आन्सर इज जानेवारी 25, 2023. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड NCEL was created to function as an umbrella organization for promoting exports by the entire cooperative sector of the country. NCEL was set up with the approval of the Union Government and registered under the Multi-State Cooperative Society Act 2002 on January 25, 2023. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणजे राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, याची स्थापना 25 जानेवारी 2023ला करण्यात आली आणि ही स्थापना जी करण्यात आली ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 नुसार करण्यात आली. हा कायदा पण इथे लक्षात ठेवायचा आहे. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 नुसार राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, हु इज द वाईल्ड लाईफ गुडविल ॲम्बॅसेडर ऑफ महाराष्ट्र अँड ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क? म्हणजे महाराष्ट्राच्या
वन्यजीव सदिच्छा दूत कोण आहेत? त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? द आन्सर इज ॲक्ट्रेस रवीना टंडन. उत्तर आहे अभिनेत्री रवीना टंडन. अभिनेत्री रवीना टंडन या महाराष्ट्राच्या वाईल्डलाईफ गुडविल ॲम्बॅसिडर आहेत, म्हणजे वन्यजीव सदिच्छा दूत आहेत. त्याचबरोबर त्या संजय गांधी नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छा दूतसुद्धा आहेत. तर 25 सप्टेंबर 2018ला संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छा दूत म्हणून रवीना टंडन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 22 सप्टेंबर 2022 रोजी त्यांची वाईल्डलाईफ गुडविल ॲम्बॅसिडर ऑफ महाराष्ट्र म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर उत्तर आहे रवीना टंडन या संजय गांधी नॅशनल पार्कच्या ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. त्याचबरोबर त्या महाराष्ट्राच्या वाईल्डलाईफ गुडविल ॲम्बॅसिडरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी सॅम्पलिंग्स यूज बाय महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट टू सेट वर्ल्ड रेकॉर्ड फॉर रायटिंग नेम भारत माता इन हिंदी? भारत माता या शब्दाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने किती रोपं लावले आहेत किंवा किती रोपटे लावली आहेत? द आन्सर इज 65,724. उत्तर आहे 65,724 रोपं. महाराष्ट्र वन विभागाने अलीकडे चंद्रपूर येथे ताडोबा महोत्सव 2024 साजरा केला आहे. या ताडोबा महोत्सव 2024मध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो संकल्प केला होता तो इथे पूर्ण केला आहे. आणि तो संकल्प होता, भारत माता हे नाव हिंदीमध्ये लिहिण्यात आले आहे आणि त्यासाठी 65,724 रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. 65,724 रोपं लावण्यात आली आणि त्यामधून भारत माता हे नाव साकारण्यात आले. यासाठी वेगवेगळ्या 26 प्रजाती झाडांचा रोपांचा वापर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियाज जेस्विन अल्ड्रिन इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? भारताचा जेस्विन अल्ड्रिन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? द आन्सर इज लॉंग जंप. उत्तर आहे लांब उडी. द वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2024 is taking place in Glasgow, Scotland from 1st to 3rd March 2024. Jaswin Aldrin from Tamil Nadu is at 13th position with 7.69 meter long jump. जस्विन अल्ड्रिन जो आहे हा भारताचा लांब उडी खेळ प्रकारातील एक खेळाडू आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2024 ही ग्लासगो स्कॉटलँड येथे 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आणि या वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपमध्ये भारताचा लांब उडीपटू जेस्विन अल्ड्रिन हा 13व्या स्थानावर राहिला आहे. त्याने 7.69 म्हणजे 7.69 मीटर एवढी लांब उडी मारली आहे. या वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2024मध्ये प्रथम क्रमांकावर गोल्ड मेडल मिळवणारे आहेत मिल्टी ॲडिस टेंटुग्लोव्ह. हे ग्रीसचे आहेत. त्यांनी 8.22 मीटर एवढी लांब उडी मारली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे 19 वर्षीय मटिया फरलानी. यांनी 8.22 मीटर उडी मारली आहे आणि मटिया फरलानी हे इटलीचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे कारे मॅक्लिओड. यांनी 8.21 मीटर एवढी लांब उडी मारून ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. कार्वे मॅक्लिओड हे जमैका या देशाचे आहेत.
The World Athletics Indoor Championship 2024 is taking place in Glasgow, Scotland from 1st to 3rd March 2024. India's Jaswin Aldrin from Tamil Nadu is at 13th position with 7.69 meter long jump in World Athletics Indoor Championship 2024. Gold medalist Mitiardis Tengtolu from Greece 8.22 meter. Silver 19-year-old Mattia Furlani 8.22 meter of Italy. And bronze medal Carve McLeod 8.21 meter of Jamaica. इथे 2 फोटो आपण शेअर केले आहेत जस्विन अल्ड्रिन यांचे. हे महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. जस्विन अल्ड्रिन यांनी 2021 मध्ये जी राष्ट्रीय अंडर 23 ॲथलेटिक्स झाली, या राष्ट्रीय अंडर 23 ॲथलेटिक्समध्ये जस्विन अल्ड्रिन यांनी गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक मिळवले होते. पहिल्या फोटोमध्ये आपण बघू शकता जस्विन अल्ड्रिन नॅशनल अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2021 मेन्स लॉंग जंप गोल्ड मिळाला आहे यांना यामध्ये. त्यानंतर दुसरा फोटो बघा, यामध्ये आपण दिला आहे 2023 मध्ये जी सेकंड इंडियन ओपन थ्रोज अँड जम्प्स कॉम्पिटिशन 2023 पार पडली. 1 आणि 2 मार्च 2023ला कर्नाटकाच्या बेलारी येथे ही कॉम्पिटिशन पार पडली. यामध्ये जस्विन अल्ड्रिन यांनी नॅशनल रेकॉर्ड केला होता. त्यांनी 8.42 मीटर एवढी लांब उडी यामध्ये मारली होती आणि ही लांब उडी मारून त्यांनी काही महिने जागतिक स्तरावर सुद्धा पहिल्या क्रमांकावर ते राहिले होते. सेकंड इंडियन ओपन थ्रोज अँड जम्प्स कॉम्पिटिशन 2023 1st and 2nd March 2023 बेलारी कर्नाटक. जस्विन अल्ड्रिन ends long wait to own men's long jump national record with 8.42 leap. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.